नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या लर्न अँड इन्स्पायर या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण हेल्थ इन्शुरन्सच्या विषयी बोलणार आहोत. तर हेल्थ इन्शुरन्सचं महत्त्व तुम्हाला सर्वांना ह्या कोरोनाच्या टाईममध्ये कळलेलंच असेल. हेल्थ इन्शुरन्स किती महत्त्वाचं आहे. एखाद्या हेल्थच्या इश्यूमुळे तुमचं सगळं जेवढं सेव्हिंग केलेली आहे, तुम्ही बचत केलेली आहे, तुमची पैशाची बचत केलेली आहे किंवा इतर काही एक्सपेन्सिव्ह गोष्टीची तुम्ही बचत केलेली आहे, ते तुम्ही सर्व बचत तुमच्या एखाद्या आजारामुळं तुम्हाला सगळी गमवावी लागते बचत त्या आजाराच्या खर्चासाठी. त्यामुळं आपल्या आयुष्यात हेल्थ इन्शुरन्स हा खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा हेल्थ इन्शुरन्स हा असायलाच हवा. विशेषतः ह्या कोरोनाच्या टाईममध्ये तर प्रत्येक व्यक्तीचा हेल्थ इन्शुरन्स असायलाच हवा. तर आज आपण बोलणार आहोत हेल्थ इन्शुरन्स ह्या विषयावरती. तर मार्केटमध्ये खूप साऱ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीज आहेत आणि मी स्वतः मार्केटमधल्या सगळ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनींचा मी स्वतः IRDAI थ्रू मी स्वतः ॲडवायझर आहे. ओके, सल्लागार आहे. माझ्याकडे सर्व हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे प्रोडक्ट अवेलेबल आहेत, जसे की स्टार हेल्थ इन्शुरन्स, गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर न्यू इंडिया आहे, युनायटेड आहे, ओरिएंटल आहे, बजाज अलियान्ज जनरल इन्शुरन्स, चोला आहे, मॅक्स बुप्पा, केअर इन्शुरन्स, मणिपाल सिग्ना, रिलायन्स, ह्या सर्व इन्शुरन्स कंपन्यांचे माझ्यापाशी हेल्थ इन्शुरन्स अवेलेबल आहेत. तर आज एका हेल्थ पॉलिसीविषयी मी तुमच्याशी चर्चा करणार आहे, जी सगळ्यात लोकप्रिय आहे. ते म्हणजे यंग स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी, जी की स्टार हेल्थ इन्शुरन्सचा प्रोडक्ट आहे, यंग स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी. ओके, तर हे त्याचं पॉलिसी वर्डिंग म्हणजे पॉलिसीचे नियमन अटी असलेलं हे त्याचं PDF फाईल आहे. त्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर यंग स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीविषयी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. यंग स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी ही भारतातील सर्वात मोठी हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे. जसं लाईफ इन्शुरन्समध्ये LICचं जसं नाव आहे, तसं हेल्थ इन्शुरन्समध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्सचं आपल्या भारतामध्ये नाव आहे. ओके फ्रेंड्स, तर स्टार हेल्थ इन्शुरन्स ही फक्त हेल्थ इन्शुरन्स विकणारी स्टँड अलोन कंपनी आहे. ओके, सर्वात जास्त कॅशलेस हॉस्पिटल्स हे स्टार हेल्थ इन्शुरन्सचे आहेत. सर्वात जास्त बिझनेस हा हेल्थ इन्शुरन्समध्ये स्टार हेल्थचाच भारतामध्ये होतो. जर तुम्हाला स्टार हेल्थ इन्शुरन्स व इतर कुठल्याही हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा पॉलिसी विकत घ्यायची असेल तर खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता व आपण पॉलिसी बाय करू शकता. प्रत्येक पॉलिसीच्या ॲक्च्युअल प्रीमियम मागे तुम्हाला 10% डिस्काउंट दिला जाईल. प्रीमियमवरती, वार्षिक प्रीमियमवरती 10% डिस्काउंट दिला जाईल. त्यासाठी तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता कधीही केव्हाही. व कुठल्याही पॉलिसीबद्दल तुम्हाला कन्सल्ट करायचं असेल तरी मला तुम्ही कॉल करू शकता. ओके फ्रेंड्स, तर यंग स्टार हेल्थ इन्शुरन्सचे नियम आणि अटी पाहून घेऊया. सगळ्यात लोकप्रिय प्लॅन आहे हा. तर हा खास पॉलिसीची वैशिष्ट्य तर काय आहे? तरुणांसाठी खास तयार केलेली पॉलिसी, हप्त्यांची सोपी पद्धत, ओके, आणि अनेक वैशिष्ट्यांसह संपूर्ण संरक्षण. पॉलिसीचे प्रकार. यंग स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला वैयक्तिक बी घेता येते आणि फॅमिली फ्लोटर म्हणजे फॅमिलीच्या ग्रुपमध्ये बी घेता येते. ओके, पॉलिसी घेतानाचे वय कमीत कमी 18 वर्ष असले पाहिजे व जास्तीत जास्त 40 वर्ष असले पाहिजे. ओके, अडल्टसाठी, प्रौढ व्यक्तींसाठी. आणि फॉर डिपेंडंट चिल्ड्रन, डिपेंडंट म्हणजे जे बालकं स्वतः कमवत नाहीत, दुसऱ्यावर अवलंबून आहेत, असे डिपेंडंट चिल्ड्रन यांच्यासाठी कमीत कमी 91 दिवसाचा तो चाइल्ड असला पाहिजे एंट्री करण्यासाठी स्टार हेल्थ पॉलिसीमध्ये, व 25 वर्ष, जास्तीत जास्त 25 वर्ष. तर 25 वर्षाच्या वयाच्या आतील सर्व मुले ही डिपेंडंट चाइल्ड आपण कन्सिडर करतो ह्या स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये. व्यक्तीचा मध्यावधी समावेश म्हणजे अचानक जर तुम्हाला कुठली व्यक्ती ॲड करायची असेल तुमच्या फ्लोटर प्लॅनमध्ये, म्हणजे जसं लग्न झालं कुठल्या व्यक्तीचं, त्याला त्याच्या बायकोला म्हणजे जोडीदारला त्या पॉलिसीमध्ये घ्यायचं आहे, किंवा मुलगा झाला किंवा त्याला चाइल्ड झालं तर त्याला घ्यायचं आहे, किंवा कायदेशीररित्या दत्तक घेतलेल्या पाल्यासाठी पाल्यसुद्धा ह्यात इलिजिबल आहे डायरेक्ट
फ्लोटर प्लॅनमध्ये येण्यासाठी. पण ते कायदेशीर ॲडॉप्टेड असलं पाहिजे, कायदेशीर म्हणजे लिगली ॲडॉप्टेड असलं पाहिजे. तर ही जी पद्धत कशी आहे, तर सूचना लग्न झाल्यापासून 45 दिवसांच्या आत दत्तक आणि नवजात बालकाच्या जन्मापासून 90 दिवसांच्या आत हा समावेश करता येतो. म्हणजे लग्न झाले तर 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला पॉलिसीमध्ये इन्क्लूड करू शकता. आणि मुलांसाठी मग पाहिजे असेल दत्तक मुलं आणि नवजात बालकं हे जन्मापासून 90 दिवसांच्या आत तुम्ही ह्या पॉलिसीमध्ये आपल्या पॉलिसी होल्डर, आपल्या पॉलिसी कंपनीला किंवा आपल्या पॉलिसी एजंटला सांगून त्याचे डॉक्युमेंट पुरवून तुम्ही ते ॲड करू शकता तुमच्या ग्रुप इन्शुरन्समध्ये. खात्रीशीर नूतनीकरण, तर तुम्ही 18 ते 40 वर्षाच्या आतमध्ये पॉलिसी घेतल्यानंतर तुम्ही वयाच्या 100 वर्षापर्यंत तुम्ही ही पॉलिसी रिन्यू करू शकता. पण तो अट काय आहे, तर 18 जास्तीत जास्त 40 वर्षाच्या आत ही पॉलिसी तुम्ही बाय केलेली असायला पाहिजे. मीन्स 41 वर्षी तुम्हाला ही पॉलिसी बाय करता येणार नाही, पण रिन्यू करता येईल जर पहिली पॉलिसी असेल तर तुमची. ओके. उपलब्ध प्लॅन. ओके. पॉलिसीचा कालावधी तुम्ही 1 वर्षासाठी ही पॉलिसी बाय करू शकता व डायरेक्ट 2 वर्षासाठी सुद्धा तुम्ही पॉलिसी बाय करू शकता. उपलब्ध प्लॅनचे प्रकार स्टार यंग स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सिल्वर प्लॅन एक आहे आणि गोल्ड प्लॅन एक आहे. हप्ता भरण्याचे पर्याय यंग स्टारमध्ये कसे आहेत, मासिक हप्ते भरू शकता तुम्ही, त्रैमासिक म्हणजे क्वार्टरली, 6 माही म्हणजे हाफ मंथली, हाफ इयरली आणि ॲन्युअली म्हणजे वार्षिक. ह्या प्रकारे तुम्ही हप्ते भरू शकता यंग स्टारमध्ये. पॉलिसी घेण्याआधी वैद्यकीय चाचणी, तर कुठलीही आपण खास तरुणांसाठी हा प्लॅन तयार केल्यामुळं तरुण असलेल्या व्यक्तींसाठी 40 वर्षाच्या आतील सर्व व्यक्तींसाठी कुठलीही वैद्यकीय चाचणी ह्या पॉलिसीमध्ये नाही. डायरेक्ट तुम्ही विदाऊट मेडिकल चेकअप तुम्ही ही पॉलिसी बाय करू शकता. विमा पर्याय कमीत कमी 3 लाख व्यक्तीसाठी तर तुम्हाला 3 लाखच घ्यावं लागेल. 3 लाख ते 1 करोडपर्यंत ही पॉलिसी तुम्हाला विमा कवर देते यंग स्टारमध्ये. रुग्णालयातील खोलीचे भाडे, तर कुठलीही तुम्ही सम ॲश्युर्ड घेतली तरी तुम्हाला सिंगल प्रायव्हेट AC रूम व त्याचे सर्व ॲक्च्युअल काय असेल तो खर्च तुम्हाला ह्या पॉलिसीमध्ये मिळेल. म्हणजे सिंगल एक प्रायव्हेट AC रूम तुम्ही घेऊ शकता यंग स्टारमध्ये, त्याचं सर्व ॲक्च्युअल भाडं हे पॉलिसी तुम्हाला पे करते. ICU शुल्क सगळं तुम्हाला ॲक्च्युअल त्याचं भाडं ICUचं चार्ज मिळून जाते. रुग्णवाहिकेचा खर्च वास्तविक कोणतीही मर्यादा नाही. व 1 नंबर घरून इस्पितळात जाण्यासाठी, घरून तुम्हाला जर कुठल्या हॉस्पिटलला शिफ्ट करायचं असेल तर तुम्हाला सर्व ॲक्च्युअल खर्च मिळतो ॲम्ब्युलन्सचा. आणि एका इस्पितळातून दुसऱ्या इस्पितळात जाण्यासाठी, म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलला तुम्हाला जर ट्रान्सफर करायचा असेल तर तोही सगळा ॲम्ब्युलन्सचा ॲक्च्युअल खर्च तुम्हाला ह्या पॉलिसीमध्ये दिला जातो. दुसरं आहे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन. म्हणजे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय की तुम्ही कुठल्याही डिसीजच्या आधी 60 दिवसाआधीचा सर्व मेडिकल खर्च तुम्ही क्लेम करू शकता. त्याला म्हणायचं प्री हॉस्पिटलायझेशन. आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय, पॉलिसी तुम्ही जर हॉस्पिटलवर डिस्चार्ज घेतल्यानंतर जो बी 90 दिवसाचा पुढचा तुमचा मेडिकलचा खर्च असेल तो पण ॲक्च्युअल तुम्हाला ह्या पॉलिसीमध्ये दिला जातो. आणि पॉलिसी आणि ॲडमिट असताना सुद्धा सर्व खर्च तुम्हाला मेडिकलचा ह्या पॉलिसीमध्ये मिळतो. डे केअर प्रोसिजर, तर डे केअर म्हणजे काय, एक छोटी तासाची, 15 मिनिटाची, काही मिनिटाची, तासाची किंवा दिवसाची सगळी डे केअर ट्रीटमेंट ह्या पॉलिसीमध्ये अवेलेबल आहेत व त्याचे ॲक्च्युअल सर्व खर्च तुम्हाला ह्या प्रोव्हाइड केला जातो. स्टार वेलनेस प्रोग्राम 18 वर्षावरील व्यक्तीसाठी, म्हणजे 18 वर्षाच्या पुढची व्यक्ती ह्या स्टार वेलनेस प्रोग्राममध्ये भाग घेऊ शकते. तर वेलनेस प्लॅटफॉर्म हा आमच्या मोबाईल ॲप स्टार पॉवर अँड कस्टमर पोर्टलवर उपलब्ध आहे. बीमित व्यक्ती रिवॉर्ड पॉईंटच्या माध्यमातून हप्त्यावर 10% सूट मिळवू शकतात. ओके. तर काय आहे वेलनेस प्लॅटफॉर्म, त्यात तुम्ही जो 18 वर्षावरील व्यक्ती आहेत त्यांनी स्टार पॉवर किंवा कस्टमर पोर्टलवर जे बी आमचे त्यांचे स्टार हेल्थ दिलेले टास्क आहेत ते कंप्लीट केले तर त्याला पुढील रिन्युअल हप्त्यासाठी 10% डिस्काउंट मिळतो. हप्त्यावरील सूट,
तर हप्त्यावरील सूट बी हा प्रकार आहे ह्या पॉलिसीमध्ये. 36 वर्षाच्या आतील व्यक्तीने पॉलिसी घेऊन वयाच्या 40 पर्यंत सलग विनाखंडित नूतनीकरण केल्यास नूतनीकरणाच्या पुढील सर्व हप्त्यावरती 10% सूट अवेलेबल आहे या पॉलिसीमध्ये. म्हणजेच काय, तुम्ही 36 वर्षाच्या आत ही पॉलिसी बाय केली आणि कंटिन्यू तुमच्या वयाच्या 40 वर्षापर्यंत ही पॉलिसी रिन्यू केली तर 41व्या वर्षापासून पुढील जे बी रिन्युअल आहेत कंटिन्यू तिथपर्यंत प्रत्येक वर्षी तुम्हाला 10% सूट दिली जाईल प्रीमियमवरती. ओके. सम ॲश्युर्ड मोफत आरोग्य तपासणी. तर 3 लाखाच्या वैयक्तिक प्लॅनसाठी 1500 रुपये मिळतात आरोग्य तपासणीसाठी. 5 लाखाच्या फ्लोटर प्लॅनसाठी इंडिव्हिज्युअली 2000 आणि फ्लोटरसाठी पूर्ण फ्लोटरसाठी 3000 मिळतात. असं सेम हे प्रत्येक सम ॲश्युर्डनुसार ते आहे. दरवर्षी आरोग्य तपासणी आहे. 3 लाखाच्या पॉलिसीसाठी वैयक्तिकसाठी 1500 रुपये तुम्हाला मिळतात. 5 लाखाच्या पॉलिसीसाठी तुम्हाला 2000 रुपये मिळतात. फ्लोटर असेल तर 3000 रुपये मिळतात सर्व ग्रुपमध्ये तुम्हाला. ओके. RTA अंतर्गत अतिरिक्त विमा रक्कम. ज्या अपघातामुळे इस्पितळात दाखल व्हावे लागले असेल, उदाहरणार्थ दुचाकीवर ज्या व्यक्तीने हेल्मेट घातले असेल अशा व्यक्तीच्या अपघातासाठी मूळ विमा रकमेच्या 25% किंवा जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत अतिरिक्त विमा संरक्षण. म्हणजेच काय, RTA अंतर्गत अतिरिक्त विमा हा काय आहे तर एखादी व्यक्ती ॲक्सिडेंट झाला आणि त्यानं हेल्मेट घातलेले असेल तर त्याला अतिरिक्त विमा कवर पॉलिसीद्वारे दिलं जातं. मूळ विमा रकमेच्या 25% एक्स्ट्रा रक्कम तिला विमा लगेच त्याला कवर मिळतं आणि कमी जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत ते दिलं जातं. प्रसूतीचा खर्च फक्त गोल्डन प्लॅनमध्ये अवेलेबल. प्रसूतीचा खर्च प्रत्येक प्रसूतीसाठी 30,000 जास्तीत जास्त 2 प्रसूती समाविष्ट केल्या जातात. पण 36 महिन्याचा वेटिंग पिरियड असला पाहिजे 2 प्रसूतीच्या मध्ये, किंवा पॉलिसी घेतल्यापासून 36 महिन्यानंतरच तुम्हाला प्रसूतीचा खर्च 30,000 पर्यंत मिळतो. हॉस्पिटल कॅश बेनिफिट हे फक्त गोल्ड प्लॅनलाच अवेलेबल आहे. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असाल तर दिवसाला तुम्हाला 1000 रुपये डेली मिळतं. त्याला माझं हॉस्पिटल कॅश बेनिफिट हा फक्त गोल्डन प्लॅनमध्येच अवेलेबल आहे प्रकार. त्यात तुम्हाला तुमचा स्वतःचा मेंटेनन्स, स्वतःचा नाश्ता पाणी खर्च, अदर खर्च आहे तो त्यात तुम्ही घेऊ शकता. आणि ह्यात तुम्हाला काय बिलाची गरज नाही. तुम्हाला ॲडमिट झाल्या प्रत्येक दिवसाला 1000 रुपये, जास्तीत जास्त तुम्ही 7 दिवस ॲडमिट असाल तर 7 दिवसापर्यंत तुम्हाला प्रत्येक दिवसाला 1000 रुपये मिळतात. आणि पूर्ण वर्षासाठी तुम्हाला 14 दिवस दिलेले आहेत फक्त. दावे न केल्यास मिळणारा नॉन क्लेम बोनस. प्रत्येक दावामुक्त वर्षासाठी 20% असा जास्तीत जास्त 100% NCB जमा होईल. म्हणजे सपोज तुम्ही ह्या वर्षी जर पॉलिसीमध्ये क्लेम घेतलेला नाही तर दुसऱ्या वर्षी सम ॲश्युर्डच्या 20% म्हणजे 50,000 हे 5 लाखाच्या 20% म्हणजे 1 लाख रुपये हा नॉन क्लेम बोनस दुसऱ्या वर्षीच तुमच्या सम ॲश्युर्डमध्ये ॲड होतो. ओके. तर ॲटो रिस्टोरेशन बेनिफिट ह्याचा डायरेक्ट तुम्हाला सांगतो की एखाद्या पॉलिसीमध्ये ह्या पॉलिसीमध्ये यंगस्टारमध्ये जर तुम्ही अचानक ॲडमिट झाला आणि तुमचा टोटल खर्च त्याच डिसीजसाठी जर 5 लाख होत असेल, तुमची 5 लाखच सम ॲश्युर्ड असेल आणि त्याच डिसीजन तुमची 5 लाखाचा पूर्ण कवर संपत असेल तर लगेच तुम्हाला त्याच कंपनीकडनं अजून 5 लाखाचं कवर दिलं जातं. त्याला माझं ॲटो रिस्टोरेशन बेनिफिट. प्रारंभीचा प्रतीक्षा कालावधी. कोणत्याही आजारासाठी पॉलिसी घेतल्यापासून तुम्हाला 30 दिवसाचा वेटिंग पिरियड आहे व अपघात मात्र त्यात लगेच कव्हर केले जातात. ठराविक आजारांसाठी 1 वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. प्री एक्झिस्टिंग डिसीजसाठी. प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे काय, ब्लड प्रेशर, डायबिटीज असे सर्व जो प्री एक्झिस्टिंग डिसीज आहेत ह्यासाठी 1 वर्षापर्यंत वेटिंग पिरियड आहे. ओके. जर तुम्हाला कुठली पॉलिसी खरेदी करायची असेल तर मला डायरेक्ट खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमधील मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा डायरेक्ट कॉल करून मला तुम्ही माझ्याशी कन्सल्ट करू शकता. प्रत्येक पॉलिसीच्या प्रीमियमवरती ॲक्च्युअल प्रीमियमवरती तुम्हाला 10% सूट दिली जाईल. ओके फ्रेंड्स, चला.